व्हॅलेंटाईन डे आहे ना. व्हॅलेंटाईन जवळ जायचं नाही दिवस आहे. माग्या आता भरपूर फिरून आलाय. मी एक ना तुम्हाला छान बातमी देते आनंदाची. मध्ये लागल्याच पाहिजे आणि मी ते माझं पूर्ण केलं. शॉर्टकट मारते. या ग मी काय नाही करत आहे तुम्हाला मी आज दाखवते. ब्रह्मकमळाचं आपलं रोप इतकं छान झालं आहे, पण फुलं काय अजून आलेली नाही आहेत. ही बघा नवीन फांदी फुटले आत्ताच ही तिला, ही बघा, आणि पानंसुद्धा नवीन फुटलेली आहेत. तर फुलं कधी येणार काय माहीत नाही. मी रोज आपले निरखून बघते. हे बघा कसं झालं, छान झालं झाड, मस्त वाटतं ना. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज आहे आपला झाडांना पाणी घालायचा दिवस, त्याच्यामुळे पटापट घरातलं सगळं करून घेतलेलं आहे. आता कुणाला ना उठलं आहे, हॉल क्लीन करतो आहे, म्हणजे अंथरूण वगैरे काढतो आहे. आम्ही सगळं आवरून घेतलं पटापट आणि आता जायचं आहे पाईप लावायला. जातील कुणालचे बाबा आणि कुणाल जाईल. हां काय थांबा जरा, आली. शेरू आहे, कुई करतोय, त्याला आता बांधून ठेवलं आहे. वाघ्याला सोडला आत्ताच, तो आला राऊंड मारून. आणि चूल पण बघा आपली पेटलेली आहे. आणि आज आहे काय बरं, थांबा जरा एक मिनटं. प्रेमाचा दिवस आहे. हां व्हॅलेंटाईन जवळ जायचं नाही. कुणाच्या बाबांना वाटलं आज व्हॅलेंटाईन डे आहे ना. कालच रात्री म्हणाली मी, ते आता सकाळी म्हणतात आज व्हॅलेंटाईन डे आहे ना. व्हॅलेंटाईन जवळ जायचं नाही दिवस आहे. गेल्या वर्षी मला चायनीज खायला नेलं होतं व्हॅलेंटाईन डेला. आज म्हटलं काय करतात. माझं अबोलीचं रोप छोटंसं आहे, ते कसं कसं जगवलंय. पाईप ह्या साईडला घे ना. आम्ही पहिला आधी म्हटलं झाडांचं व्हॅलेंटाईन करूया पाणी घालून, आणि मग म्हटलं बाकीचं सगळं विचार करूया. हां, त्याच्यामुळे आता पहिला पाणी घालून घेतो फटाफट. आठवड्याभराचं 8 दिवसांनी एकदा आपण पाणी घालतो ना. 1 तास जाईल. पाईप बघ कसा कडक झालाय. तरी पण काय मग व्हॅलेंटाईन डेचं बायकोला काय गिफ्ट नको. काय नाही एवढा मोठा गिफ्ट आहे काय. चायनीज तरी बायकोला चायनीज आवडतं ना. चायनीज मला खूप आवडतो खायला, महिन्यातनं एकदा तरी हवं. हा चायना बॉय. चायना बॉय नाही मी. चायना मिक्स खाणे राहते, चायनीज नाही खायचा. हा बघा आमचा शेरू. अबू आज व्हॅलेंटाईन डे, तुझी गर्लफ्रेंड काय झालं. येईल आता वाघ्या. छान माझे बरोबर डोळ्यात घाण करून ठेवले. थंडी ना, झोपतात भरपूर. बशा इथे आता. पाणी लवकर तापत ठेवलं, म्हटलं कुणालची आंघोळ होऊन जाईल ना. पाणी झालेलं नाही तर खूप वेळ जातो मग पाणी तापायला ना. त्याच्यामुळे वातावरण इतकं गार आहे ना, खूप थंड आहे हो. मध्ये जरा थंडी कमी झालेली, परत थंडी सुरू झालेली आहे. आणि आपल्या बागेतल्या त्या मुळ्याच्या शेंगा आहेत ना, त्या मला तयार झालेल्या दिसत आहेत. काल बघितलं संध्याकाळी, त्यानं मी आज काढून घेणार आहे. पण काढू का नको असा विचार करते, कारण म्हटलं कुणाला त्यावर जर का बाहेर जेवायला वगैरे नेलं तर मग ते शेंगा उगाच शिळ्या व्हायला नको ना, त्याच्यामुळे. शिळ्या होतील ना शेंगा, म्हणून. अजून एक 10 मिनटं जातील. कुणाला ते ना अंथरून काढतो ना, त्याच्यामुळे जरा थांबावं लागेल. बाकी सगळी तयारी करून ठेवलं आहे. 1 तासाचं काम आहे. म्हणजे आता वाजलेत किती, 7:45 झालेले आहेत. म्हणजे समजा ना 1:10 तरी वाजतील सगळं होईपर्यंत. सगळं आपलं भरून ठेवायचं. नेहमी तुमच्या शेअर करते सगळ्या गोष्टी मी. आता फक्त सांगते आणि पटापट म्हटलं झाडांना पाणी भरून घेऊया. त्यानं ट्रॅपबद्दल मला भरपूर अशा कमेंट्स आलेल्या आहेत, फोन कॉल्स पण आले होते आता हल्लीच 2-3 दिवसापूर्वी. ते ट्रॅपचं ना मी तुम्हाला दाखवीन. त्याच्यामध्ये अजून आहे ना ते औषध असतं ते टाकलेलं नाही आहे. फक्त ते ट्रॅप आहेत ना लावून ठेवलेले आहेत. आणि ते कसं वापरायचं, काय करायचं, मी त्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं ज्यावेळेस लावलं तेव्हा.
पण मला असं वाटलं असेल की एक डेमो करून दाखवलं तुम्हाला म्हणजे पटकन लक्षात येईल व्हॅलेंटाईन डेबद्दल. हां, काल कुणाला रात्री विचारलं बरं तुझा काय व्हॅलेंटाईन डे वगैरे आहे का. आता मी हल्ली ना तुम्हाला सांगते ते फोनमध्ये बघते ना ते इंस्टाग्राम ते फेसबुक आणि ते ते व्हॅलेंटाईन डे जे कसले कसले डे असतात ना ते चॉकलेट डे आणि हे डे ते डे. तर काल त्याला मी विचारलं बाबा तुझं काय आहे का कुठे व्हॅलेंटाईन वगैरे काय आहे का उद्या 14 तारीख आहे. तो आई नाही माझं काय नाही. पण त्याला कुणाच्या खबर विचार तुमचं काय. इंग्रजांची सुचले ते आपल्या गरीबाची सुचले. आपल्याला टाइम आहे व्हॅलेंटाईन. तसं नाही तसलं हे नाही. तसलंच आहे. नाही नाही हे जे करतात ना 7 दिवस करायचं आणि 8व्या दिवशी मग विसरून जायचं. नाही ना लात मारायची बायकोला काय कोण पडायचं त्याला. हां 8व्या दिवशी काय चाल हां कसले चोचले. आता सांग ना मी म्हणजे बोललो ते आहे पण कटाक्ष आणि ह्याच्यात बोलतो जरा रागात बोलतोय. आजची पिढी आहे किंवा काही आहे लग्न करून ते वर्षात 5 वर्ष राहण्याची तरी गॅरंटी देतील का आजच्या घरी. हल्ली खूप कठीण झालंय सगळं. कठीण नाही सगळं करतेवेळी सगळं व्हॅलेंटाईन हे ते सगळं असतं त्यांचं. हां वर्षभरात त्यांच्या संसाराचं व्हॅलेंटाईन बाहेर येतात लगेच. ऍडजस्टमेंट होत नाही आता असं. मग तेच तर म्हटलं ना हे सगळं आत्ता कसं आहे माहिती आहे. आपण जेव्हा प्रेमात असतो किंवा कशात असतो तेव्हा ते सगळा पैसा खर्च होतो तेव्हा काय आपल्याला संसाराची ती घोंगडी काय घोंगडी नसतात सांगा ती. संसाराची घोंगडी घ्यायला लागल्यावर कळतं माणसाला ते काय करायला लागतं ते. तसं नाही पण हे असतं ना ॲडजस्टमेंट करून राहायला का सगळं होतं पण ते आता इन्स्टंट सगळ्यांना इन्स्टंट पाहिजे असं सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. चला बाबा झाला कुराल. चला आपण जाऊया आपल्या झाडांची आवड जोपासूया पाणी बिणी मारूया झाडांना. माझ्या शेरूला बघा शेरू आज शेरूला आंघोळ घालायची वाघेला पण आंघोळ घालायची. आपल्या बरेच दिवस झाले त्याला आंघोळ नाही घातली आहे. व्हॅलेंटाईन पळाली की नाही का तिला वागताना नेली. शेरूची व्हॅलेंटाईन वागताना नेली. हा हो ती होती ना डॉगी ती कुत्री बघा होती. मी तुम्हाला म्हणाली नाही पण तिला बिबट्या घेऊन गेला हो बिचारीला ना. दिला बिबट्यानी. म्हणजे खूप दिवस झाले खूप दिवस कुठे खूप महिने झाले या गोष्टीला. आम्हाला वाईट वाटलं ऐकून त्याच्यामुळे मग आम्ही पण काही शेअर नाही केलं. पण आता व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने अबू चला शर्दी झाली. चला पाणी मारून घेऊया. चला झालं पुरा. तर पाणी घालायला बघा सुरुवात केली मी आणि किचनच्या कामाला पण सुरुवात केली कारण पाणी कसं लवकर येणारच नव्हतं कारण पाईप वगैरे जॉईन करायला किती टाईम जातो. पाऊण तास गेला पाईप जॉईन करायला. म्हणजे सारखे ते पाईप ना जॉईन केले का निघायचे कारण बघा रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे पाईप कसं आपण म्हणजे ठेवू शकत नाही नाहीतर गाडी वगैरे जाते आणि पाईप आपलं म्हणजे खराब करून टाकतील. त्याच्यामुळे पाऊण तासानंतर पाणी आलं मध्ये आलं होतं ते थोडंफार मी पाणी झाडांना घातलं आणि दोघंजण तिथेच होते बराच वेळा. नंतर कुणालच्या बाबा आले मग आम्ही दोघांनी मिळून पटापट सगळं करायला घेतलं. तर एकीकडे माझं पाण्याचं पण चाललं होतं आणि एकीकडे इथे आता नाश्त्याची तयारी कारण म्हटलं नाश्ता पण पाहिजे कारण इतकी धावपळ आता पाणी घालायला करणं तर भूक जाम लागते. मग तर पटकन इथं आता इडली मी आता बनवायला ठेवली आणि हे पीठ आहे ना तुम्हाला मी शॉर्ट म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे बनवते वेळी. आणि त्याच्यानंतर म्हणजे इडली आणि चटणीच करायची होती. चटणी करायला इथे सुरुवात केली आहे. खोबरं किसून घेतलं आणि कढईमध्ये बघा आता चटणी करायला घेते. तेल घातलं त्याच्यामध्ये आणि 1 चमचा तुरीची डाळ असते ना आणि मुगाची डाळ मिक्स केलेली आहे ती घातलेली आहे. त्यात सुक्या मिरच्या घातल्यात बेडगी मिरची आहे ती सुकी आणि चांगलं जरा असं खरपूस की नाही परतून घ्यायचं. गॅस स्लो ठेवायचा म्हणजे डाळ आहे ना आपली ती करपली नाही पाहिजे. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये ते काढून घेतलं आणि त्यात लसूण थोडंसं आलं घातलं आहे आणि अर्धा नारळ घेतला आहे मी किसलेला चटणीसाठी. चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि पाणी घालून आपल्याला हे चटणी की नाही मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. वाटून झाल्यानंतर आपल्याला ही फोडणी करायची. तर इथे बघा चटणी छान अशी वाटून झाली आणि ही जी नारळाची चटणी आहे ना इडली डोश्यासोबत खूप छान लागते चवीला मस्त लागते. नंतरला कढईमध्ये पुन्हा तेल घातलेलं आहे थोडंसं त्यात उडदाची डाळ घातली फोडणीसाठी राई घातले आणि भरपूर असा कढीपत्ता घालून आता ही जी चटणी आहे ना फोडणीला घातले. गॅस मी ते एकदम स्लो ठेवलेला आहे. चटणी आपल्याला ती शिजवायची नाही आहे फक्त फोडणी पुरतं ती चटणी आपल्याला म्हणजे गॅस आपला चालू ठेवायचा. त्याच्यानंतर मिक्सरचा भांडा धुवून घेतलं थोडंसं पाणी मी याच्यामध्ये ॲड केलं म्हणजे आपल्याला कसे घट्ट पातळ हवे त्याप्रमाणे हे करून मिक्स करून घेतलं. गॅस मी इथे बंद केलेला आहे आणि चटणी तयार. आणि तोपर्यंत इथे मी पटकन की नाही सांबारसुद्धा करून घेतलेलं आहे. घाई गडबडीमध्ये सांबार करून घेतलं पटापट. नको लवकर नाश्ता करा रे. बघा आमचा आता काय नाश्ता बाजले किती तुम्हाला दाखवते ते बघा 11:15 व्हायला म्हणजे होऊन गेलेत 11:15 पाणी भरेपर्यंत आणि झाडांना पाणी घालेपर्यंत जाम हैराण झालं ना. पाईप किती वेळा
निघत होता सारखा सारखा. रस्त्याचं काम चालू झालं, जॉईंट बिल खुललेत ना. त्याच्यामुळे मी आता काय केलं तुम्हाला दाखवते मी. हे बघा, मी फक्त चटणी आणि इडलीच बनवणार होती. आता म्हटलं उशीर झाला, त्याच्यामुळे पटकन मग मी सांबार पण बनवला. मग आता म्हणजे आता हे नाश्ता जेवण सगळं आता एकदाच उरकून घ्यायचं. हां उरकून घ्यायचं. ते त्यांना म्हणाले पटकन बनवला मी घाई गडबडमध्ये. इतका उशीर होतो बघा आम्हाला. कुणाला ना येतोय हातपाय धुवायला गेला, तो आत्ताच आलाय. काय दे सांबारला तुमचं हे घे. चांगलं झालंय. चटणी छान झाली. शेंग वरती आपल्या घरचीच आहे, ह्याच्या बागेतली काढली झाडावरची. आता मग अशी घाई गडबड होते, झाडांना पाणी घालायचं ना, त्या दिवशी अशी असते घाई गडबड. ठीक आहे पण चालतं, आता काय करायचं. चला ये कुणाला बोलो, कुणाला ये लवकर. आता खाऊन घ्या एकदाच, मग संध्याकाळी काहीतरी नाश्ता बनवून देईन मग. संध्याकाळी बघा कसा आळस. आंघोळ करायची शेरू. चला सगळ्यांचा नाश्ता अशा करून झाला. आणि आता वाघे आणि शेरू यांना आज आंघोळ घालायचे, त्याच्यामुळे इथे पाठीमध्ये घेतले मागच्या पडवीमध्ये. त्यांना भरपूर दिवस झाले आंघोळ नाही घातलेली आहे. आज म्हटलं होऊन जाऊ दे, कामात काम ना. शेरू झोपला होता, आता उठला तो. नाव करायची ना, नाव करायची ना. पुढे वाग्या तो बघा दादाचा लाडका आहे ना. चला आता आंघोळ्या करा, लय झाला आराम. वाग्या आता तो भरपूर फिरून आलाय. जवळजवळ 2-3 तास तो बाहेर होता दादाबरोबर. जेव्हा पाणी भरून झालं ना तेव्हा मग तो पण आलेला आहे. हे टॉप आहे ना, हे कुणाला हे साईडला करा सांग, ते झाडांना संध्याकाळी घालता येईल. हे छोटेवाले बघा किती पाणी आम्ही भरून ठेवलं. कचऱ्याची बादली पण भरून ठेवलेली आहे, हे बघा. असा सगळा पाण्याचा स्टॉक आम्ही करून ठेवतो, काही रिकामी ठेवत नाही. डबे डुबे सगळं, ते मशीन पण भरून ठेवलं ती बघा. आणि सगळं पाणी लागतं आपल्याला, तर काय करणार. शॅम्पू घेतले, डबा कुठे, डबे त्याच मग तिकडे होते बघ, इथे होते ठेवलेला. चला आता ह्यांना होऊ दे, आंघोळ घालू दे ह्यांच्या. वाग्या समजला आंघोळ घालतो ते, माहिती पडतो बरोबर. मी माझं किचन आता आवरायला घेतलंय. शेरू नाव करायची हा. ए वाग्याचा घेतला नॅपकिन. सकाळची संध्याकाळ झाली, आमचं अजून पण पाणी घालायचं काम चाललेलं आहे. आता पुढच्या झाडांना कुणाला जेव्हा पाणी घालतात, मी बघा टोपली घेतली. त्या मुळ्याच्या शेंगा आहेत ना, त्या मला काढायच्या आहेत. आणि एक ना तुम्हाला छान बातमी देते, आनंदाची झाडांबद्दलच आहे. मग अशी कुणाला जेव्हा गपचूप मला येऊन सांगतात, मी अहो तर घाबरले. मी ना तिथे एडिटिंग करत होते गाडीमध्ये, आणि आले ते गपचूप बाहेर उभे राहिले आणि बघतात आणि हसतात. म्हटलं काय झालं, तर मी म्हटलं काय झालं काय एवढं. तर होतात की म्हणजे झाडाला फुलं यायला सुरुवात झाली, म्हणजे मोहर धरतो ना कुठल्या झाडाला, तर आवळ्याच्या झाडाला असे ते म्हणाले. आणि मग एकदम खुश झाले मग. तर मी अजून काय बघितलं नाही, मी पण बघायलाच चालले होते. तर म्हटलं चला तुम्हाला पण म्हटलं दाखवते, चला जाऊया. पाणी आता घे ना तिकडनं घे ना, पुढच्या टाकीतनं आहे ते केळीला टाकता येईल. ऐकलं काय. हां लिंबाचं झाड म्हटलं केवढं झालंय. ह्याला मी टाकलं होतं सकाळी, ह्या ऑल स्पायसेसला टाकलेलं सकाळी पाणी, आता पण घातलं. राहू दे चल चालेल. हे बघा छान झालं आहे झाड आता ऑल स्पायसेसचं. हे गरम मसाल्याची रोपं असतात ना, त्यांना थोडासा वेळ जातो मोठी व्हायला, पण एकदा झाली ना का छान वाढवते. हे बघा आपलं किती छान झालं आहे ना, ते बघा आले झारी घेऊन. आणि हे इकडचं लिंबाचं झाड बघा, जे केळीमध्ये आपोआप रुजलेलं आहे त्याचा हे बघा किती मोठा झाला आहे बुंदा, तो बघा. हां तर लिंबाच्या झाडाचा हे बघ किती. ते शेंगा काढतात मुळ्याच्या. मी ते झाड बघायला आले आता. नाही दिसतोय एका डोळ्याने दिसतं ना. हे बघा बारीक बारीक दाणेसारखं आलेलं आहे, ते बघा दिसतंय सगळं बारीक मोहरला सगळं. जवळून दाखवायचा प्रयत्न करते. हा बघा हे आपलं ना आवळ्याचं झाड आहे. आणि इतका आनंद होतोय आम्हाला बघून, पूर्ण झाड भरलंय रे, फुलारलंय. व मी त्या दिवशी या झाडाला हे टाकलं होतं, ऐकलं का, शेणाचं पाणी घातलंय. म्हणजे काय बरोबरच आहे. नाही खरं मी खोटं नाही सांगत आहे. त्या झाडाची ना पानं सगळी गळली होती आणि मग ना जेव्हा
नवीन पाणी येणार. माहिती कधीची गोष्ट, तू मुंबईला गेलास ना तेव्हाची गोष्ट मी सांगते. मी माहिती काय आलं, येऊन पहिलं मी ते झाड आहे ना चेक केलं, पानं गळलेली. मला असं वाटलं काय झालं या झाडाला, आणि मग हे झाडाने नखारी ना असं खरडवलं, म्हणजे ते आतमध्ये हिरवं दिसतं ना, तर बघितलं तर आहे, हिरवा आहे. टेस्ट घेतली आणि मग त्याला भरपूर असं शेणाचं पाणी घातलं. पुरं सुकलंय आता. काय मेलाय आहे जिवंत आहे तो, कसं जीवन ते खाली हिरवं दिसतंय ना, नवीन कोमाला बघ. आणि बाजूने कोंब पण दिसतोय मला आलेला. नवीन कोमाला ते सोनटक्का लावले ना, ते मागे लावत्या वेळी तुम्हाला दाखवलं होतं. त्याच्या आधीची बघ, माहिती नसतं ना, अनुभवातून शिकायचं. काय? याला आला कोंब, हां त्याची मी तो तिकडला काढला होता, हां सुकलेला आहे ना. हां बोला हा तर झालाय ना 2. हां म्हटलं काय करायचं, सुकलाय तर काढूया. तर बघितलं आतमध्ये तो कोंब असे आलेले 2. हां मग परत त्याला हे केलं, सोनटक्क्याचे कंद असतात ना. त्याला पुन्हा हे करून टाकलं. पण आवळा पण बघा छान होता, आपल्याला मोहर येतोय. म्हणजे ह्यावर्षी आवळे पण बरं वाटतं ना असं. आज आमचा पूर्ण दिवस आहे या बागेतच गेला आहे, पाणी घालायला गेलेलं आहे पूर्ण दिवस आमचा. हे बघा, हे पाईप आहे ना आपला पाण्याचा, हा काढलेला आहे ना, त्याच्यामुळे त्याला गडबड होते. तुम्हाला पाहिजे तर परत एकदा दाखवते. हा बघा, आज पाईप काढला नाही तो अजून. हा बघा, हा काळा पाईप बाहेर, तो उचलून ठेवायचा राहतो. ह्या गाड्या आहेत ना मोठ्या मोठ्या जातात, आणि पाईपाचं खूप नुकसान केलेलं आहे आपल्या. रस्त्याचं काम चालू आहे. पण चला जरा बागेमध्ये फेरफटका मारतोय आता. बरं वाटतं, संध्याकाळचं खूप छान वाटतं बागेमध्ये फिरायला. आणि आज वेळसुद्धा आहे. वेळ अशामुळे आहे की सकाळी पाणी वगैरे घालून झालेलं आहे ना, सकाळी पाणी घातलं त्याच्यामुळे वेळ आहे. नाही तर संध्याकाळच्या वेळेस ना आम्ही असं पाणी वगैरे मारत असतो. आणि एवढ्या झाडांना पाणी घालायचं म्हणजे ह्या उन्हाळ्यामध्ये, उन्हाळाच म्हणेन मी, कारण गरमी आता चालू झालेली आहे. कडक ऊन असतं दुपारच्या वेळेस. फेब्रुवारी ना. केळीकडे जरा बघायला पाहिजे. केळी इतक्या झाल्यात ना, बापरे, खूप म्हणजे गच्च झालंय सगळं. त्याच्यामुळे कधी कधी थोडीशी जरा भीती पण वाटते. त्यातलं केळी ना थोड्याशा कमी करायच्यात. तर मेच्या दरम्यान चाललं आहे आमचा विचार. बरं वाटतं, जरा वारा वगैरे पण छान येतो ना इथे. या लावायचं कधी? चल लावूया आता, मिरचीची रोपं ना. मग चल घे पटकन लावून घेऊया. मग हे लावून इकडे साईडलाच तर रोपं आहेत. चला, हा वाफा तयार आहे ना, पटकन म्हटलं लावूनच घेऊया. चला चला, मी आधी पहिला ना ह्या शेंगा जरा काढून घेते, तुम्हाला पण दाखवते मी. पण प्रयोग माझा झाला ना यशस्वी. हे बघा वाटाणे, बघा प्रयोग केला होता, म्हटलं बघूया. हे बघा कसे वाटाणे. कोण नाही बाबू. आता नेक्स्ट टाईम आपण करू ना अजून चांगलं. त्याला काही खत बीत काय घातलेलं नाही, फक्त शेणच थोडंसं मी घातलेलं. म्हटलं बघूया होतं काय, पण झालं आहे बघा. ठीक आहे म्हटलं, चालेल ना. आता ह्या शेंगा बघा तुम्हाला दाखवते. ह्या बघा, ह्या शेंगा ना तयार झाल्या आहेत. तर ह्या मी आता काढून घेते. मला ना ह्याची भाजी करून खायची. हे बघा, कोवळ्या शेंगा. कैची आणि पावती. हे बघा, मुळ्याच्या शेंगा. आत्ता नाही करणार आहे भाजी. आज मला कुणालचे बाबा बाहेर घेऊन जाणार जेवायला, त्याच्यामुळे ही भाजी कधी उद्याला खायची. आता जेवणाचा आराम आहे ना, आज सुट्टी आहे मला जेवणाची. व्हॅलेंटाईन डेचं जेवण आहे मला आज बाहेर. व्हॅलेंटाईन डे. ह्या शेंगांची मला इतकी आवड ना, म्हणजे मी ठरवलं होतं की काय पण करून ह्या वर्षी या शेंगा आपण म्हणजे करायच्याच, आपल्या बागेमध्ये लागल्याच पाहिजे. आणि मी ते माझं पूर्ण केलेलं आहे. बघा, आता ह्याची भाजी मी करणार, उद्याला करीन मी, आता नाही करायचे. आणि हे चाफे सकाळी काढायचे राहिले, त्याच्यामुळे आत्ता काढून घेतलेले आहेत. बघा ती मस्त ना. आता ह्याच्या भाजीची रेसिपी कोणाला माहीत असेल तर जरूर मला सांगा की कशा पद्धतीने ही भाजी सोलायची, कशी भाजी करायची. कारण मी पहिल्यांदाच हे करणार आहे, प्रयोग करून बघणार आहे. तर आता आम्ही काय करतो, ती मिरचीची बघा रोपं आहेत ना आलेली, म्हणजे गेले 4-5 दिवस झाले लावायचं पण राहून गेलेले. तर वाफा तयार आहे, ते पटकन लावून घेतो तुम्हाला. हां तेच ना, 8-10 लागते. आणि बाकीची रोपं आहेत ना आपल्याला बघा, हा जो मुळ्याचा वाफा आहे ना, म्हणजे मुळ्याची भाजी वगैरे लावली ना तिथे आपल्याला म्हणजे करायचं. आता हे काय काही दिवसांनी बघा हे ना एक्सपायर होऊन जाईल, म्हणजे हे काढावं लागेल. त्याच्यामुळे कुणालच्या म्हटलं की एका लाईनतच सगळं असं लावूया. आणि मग ते समोर म्हणत होते ते तिकडे नको, एक साईडला नको, म्हणजे अर्ध इकडे आणि अर्ध तिकडे नको. त्यांना म्हटलं एका ह्याच्यामध्ये होऊन जाईल. आता त्या वाफ्यामध्ये जेवढी राहतील तेवढी म्हटलं लावूया. आणि जी काही रोपं राहतील ना ती म्हटलं नंतरला पण आपल्याला लावता येईल इथे असं. त्याच्यामुळे असा विचार चाललेला आहे. तर चला मग ताईनं आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईपसुद्धा करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप
धन्यवाद. आणि व्हॅलेंटाईन डे साजरा करायला कुणालचे बाबा बाहेर घेऊन जाणार आहेत ना, तर ते मात्र मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करीन, शॉर्टकटमध्ये.